दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या पवित्र अशा नामस्मरणाने आम्ही कोल्हापूर येथून श्री नृसिंह सरस्वती दत्त यांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले अशा नरसोबाच्या वाडीला भेट देण्यासाठी निघालो। मिरज येथून प्रवासी वाहनाने थेट नृसिंहवाडीच्या कमानीतून मंदिराच्या दिशेकडे जाऊन वाहनाने मंदिराजवळ आम्हाला पोहोचवले। मंदिराच्या दिशेकडे जात असताना डाव्या साईडला आपल्याला भव्य असा हा बस स्टँड पाहायला मिळेल। कृष्णा नदी व पंचगंगा नदी यांच्या तीरावर असलेला हा घाटमार्ग आपण खाली उतरून गेलो तर समोरच आपल्याला ही कृष्णा नदी पाहायला मिळते। आपण पाहताय हे कृष्णाचे पात्रे आहे। या पात्राच्या किनारी नरसिंह सरस्वती अर्थात आपण दत्ताचे अवतार ज्यांना मानतो पूर्ण रूप म्हणून, तर या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 12 वर्ष तपश्चर्या केली आणि आपण जर दृश्य पाहिलं तर अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला हे दिसून येत आहे। इकडे जर तुम्ही पाहिलात तर भाविकांची दर्शनासाठी लागलेली ही रांग आहे। पुढ्यातच आपण इकडनं या दिशेकडे आलो आणि समोर उतरल्यानंतर इकडे कृष्णेचं पात्र आहे, चरणस्पर्श नदीला करून आणि मग त्यानंतर इकडे ना आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे। चला आपण जाऊया तिथे। दरवर्षी भाविक श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात। महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी लागलेली ही भाविकांची रांग। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दर्शन रांगेतून पुढे सरकत असताना आपल्याला दर्शन रांगेच्या जिन्यावर श्री सद्गुरू श्रीपाद वल्लभ श्री दत्त गुरु तसेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त यांच्या प्रतिमा दिसून येतात। मोठ्या भक्तिभावाने श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त यांचे दर्शन घेतले, त्यानंतर पुजाऱ्यांच्या माध्यमातून प्रसादाचाही लाभ घेतला। मित्रांनो, आपणही हा व्हिडिओ पाहत असाल तर स्वामींचं पादुकांचं दर्शन आपणही घ्या। नृसिंहवाडीचा इतिहास पाहायचा झाला तर हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर अंदाजे 700 वर्षापूर्वी वसलेले असून सद्गुरू दत्तात्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी म्हणून हे क्षेत्र ओळखले जाते। श्री नृसिंह सरस्वती स्वामी या क्षेत्री 12 वर्षे राहिले। मंदिराच्या पाठीमागील भागात तीर्थ ओवरी आपल्याला पाहायला मिळते। भक्त येथे येऊन तीर्थप्राशन मोठ्या भक्तिभावाने करत असतात। येथील स्वामी महाराज सांगतात की या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय शरण आलेल्यांचे दुःखे निवारण करण्यासाठी आहेत। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इतर मंदिरांप्रमाणे या मंदिराच्या वरती आपल्याला कळश पाहायला मिळणार नाही। मित्रांनो, नृसिंहवाडीला जायचं असल्यास मुंबई ते कोल्हापूर रेल्वे सेवा उपलब्ध असून कोल्हापूरपासून हे ठिकाण 50 किलोमीटर तर मिरज या स्टेशनपासून 16 किलोमीटर अंतर आहे। कोल्हापुरातून बस सेवासुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला अशा प्रकारची प्रसादाची व्यवस्था बाजारपेठेमध्ये दिसून येईल। भाजका पेढा फेमस पेढा तुमचा? अच्छा अच्छा, कसा पाव आहे? 140 रुपये पाव। छान आहे। हे बघा यांचा फेमस या ठिकाणचा आल्यानंतर हा फेमस पेढा आहे। अतिशय म्हणजे एवढ्या संपूर्ण बाजारपेठेमध्ये यांचा पेढा अतिशय उत्कृष्ट आहे। लांबून लोक यांच्या नावाने घेऊन जातात हा पेढा। अतिशय बघा। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। जय गुरुदेव दत्त।